नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला अक्षय तृतीयाच्या निमित्त कलशाची रांगोळी ही काढून दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी आपण 3 ते 2 हे टिपके काढून घ्यायचे आहेत आणि अगदी सुरेख आणि सुंदर असे आपलं कलश काढून घ्यायचा आहे। चला तर मग आता आपण कलशाचा आकार देऊन घेऊयात। 3-3 बिंदू हे जोडून आपण गोलाकार असं करून घेणार आहोत। खाली सरळ रेष घालणार आहोत थोडीशी आणि वरती एक छोटी आणि त्याच्यावरती मोठी रेष काढणार आहोत आणि आपण कलशाचा हा आकार देऊन घेणार आहोत। चला तर मग अगदी सोपी आणि दिसायला खूपच सुंदर अशी आपण रांगोळी काढणार आहोत। चला तर आता कलश हा आपला काढून झालेला आहे। आता आपण पानं आणि नारळ हा काढून घेणार आहोत। चला तर मग पानं आणि आपण मध्ये एक बाजूला 2 त्याच्या खालीही 2-2 काढणार आहोत। त्याच्या आधी आपण हा नारळ काढून घेणार आहोत। अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे। चला तर अशा प्रकारे आपला हा कलश, नारळ व पानं ही काढून झालेली आहेत। तर आपण आता त्याला खूपच सुंदर असा रंग भरणार आहोत। कलशाला आपण केशरी रंग हा भरत आहोत। चला तर अशा पद्धतीने आपण कलशाला भगवा रंग हा देऊन घेणार आहोत अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने। भगवा रंग हा देऊन कंप्लीट होत आलेला आहे। तर आपण आता पानांना पोपटी रंग हा देऊन घेणार आहोत, म्हणजे फिक्कट हिरवा हा रंग देणार आहोत। चला तर मग आता आपण प्रत्येकच पानाला अशाच पद्धतीने फिक्कट हिरवा हा रंग देऊन घेणार आहोत। त्याच्यामध्ये थोडासा डार्क हिरवा शेडिंगसाठी आपण वापरत आहोत, सुरेख दिसावा म्हणून। चला तर मग पानांना असाच कलर आपण सेम देऊन घेत आहोत। त्याच पद्धतीने 2 पानं दोन्ही बाजूला खालच्या साईडला पण काढणार आहोत, म्हणजे आपण टोटल 5 पानं ही काढत आहोत। पहा तर अशा पद्धतीने आपण पान काढलेलं आहे। तर यालाही आपण फेंट पोपटी आणि डार्क हिरवा असा रंग देऊन घेत आहोत। चला तर आता आपण डार्क ह्याच्याहून ही हिरवा रंग जो आहे त्याने आपण पानांची शिरा काढून घेणार आहोत। पहा अशा पद्धतीने डार्क हिरव्या रंगाने आपण पानाची अगदी सुरेख पद्धतीने अशा शिरा ह्या काढून घेत आहोत। पानं काढून झाल्याच्या नंतर आपण आता जो आपला नारळ आहे त्याला आपण रंग देणार आहोत। त्याच्या आधी आपण थोडासा काळा रंग देऊन घेत आहोत, म्हणजे शेडिंग आली पाहिजे व्यवस्थित म्हणून। त्याच्यानंतर चॉकलेटी रंग भरणार आहोत थोडासा, त्याच्यानंतर थोडासा लाल रंग भरणार आहोत। शेडिंगने आपण असा नारळाचा रंग आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। एक्झॅक्ट नारळाचा कलर आपल्याला बाजारात नाही भेटत, त्यामुळे आपण थोडंसं शेडिंग देऊन ॲक्च्युअल नारळाचा कलर असा तर दिसणार नाही, पण थोडासा सुंदर असं नारळ वाटेल फक्त। चला तर आता थोडासा लाल रंग भरत आहोत। अशा पद्धतीने नारळाला आपण कलर देत आहोत।
चला तर आता आपण आतल्या साईडला कलशामध्ये स्वस्तिकची डिझाईन ही काढून घेऊयात. आधी आडवी रेघ काढायची आहे, मग उभी रेघ काढायची आहे आणि स्वस्तिकचा आकार हा देऊन घ्यायचा आहे. त्याला थोडंसं आपण कर्व रेघा काढून घेऊया, म्हणजे थोडीशी कलश आपण मोठा काढलेला आहे तर भरून असा आपला स्वस्तिक असं छान दिसून येणार आहे. आता आपण एक एक गोल लाईन डबल लाईन काढून त्या स्वस्तिकच्या रेघांना जॉईंट करून घेणार आहोत. चला तर मग अशा प्रकारे अगदी सुरेख असा आपला स्वस्तिक काढून रेडी झालेला आहे. आपण थोडं बॉर्डर्सना डार्क करून घेत आहोत. त्याच्यानंतर आपण कमळ काढून घेणार आहोत. कलशाला खाली कमळात आपण कलश ठेवला आहे अशी आपण रांगोळी काढत आहोत. अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार होणार आहे. जरूर काढा तुम्ही ही रांगोळी. अक्षय तृतीया दिवशी खूपच सुरेख आणि सुंदर अशी आलेली आहे आपली रांगोळी. चला तर आता आपण थोडासा पिवळा टिपका देऊन पसरवून त्यात लाल टिपका देऊयात. त्याच्यानंतर आपण खाली कमळाची डिझाईन काढूयात. मध्ये आधी आपण जांभळ्या रंगाचे आपण हे टिपके देऊन घेत आहोत. कलशाची सजावट आपण ही करत आहोत. चला तर आता आपण कमळाची सुरेख अशी डिझाईन काढून घेऊयात. पहा असं कलशालाच आपण कमळ काढून ह्या घेणार आहोत. आधी 2 पाकळ्या काढलेत, आता ही तिसरी पाकळी आपण काढत आहोत कमळाची. नंतर आता चला तर आपण अशा पद्धतीने 6-6 पाकळ्या दोन्हीही साईडला काढून घेणार आहोत आणि खूप सुंदर असा कलर देणार आहोत की रांगोळी आपली अगदी उठावदार आणि छान दिसली पाहिजे व सर्वजण तुमचं अतिशय कौतुक करतील किती सुरेख कलशाची रांगोळी काढली आहे म्हणून. आपल्या ह्या सर्वच पाकळ्या झालेल्या आहेत काढून. आता आपण याला सुरेख पद्धतीने रंग हा भरून घ्यायचा आहे. चला तर मग आता आपण रंग भरून घेणार आहोत. चला तर आता आपण गुलाबी रंग भरणार आहोत कमळामध्ये. अगदी सुरेख पद्धतीनं सगळ्याच पाकळ्या आपण गुलाबी रंगाने रंगवून घेऊयात.
सर्वच पाकळ्या आपल्या या गुलाबी रंगाने रंगून झालेल्या आहेत. तर आपण थोडेसे डार्क शेड देऊन घेऊयात. खूपच सुरेख अशी आपली कलशाची रांगोळी ही तयार झालेली आहे. तर आपण आता याला शेडिंग दिल्याच्या नंतर रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व इझिली पाहता येतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. प्लीज डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब फॉर नेक्स्ट व्हिडिओ. आता आपण रांगोळी पूर्ण झाल्याच्या नंतर त्याला ओव्हरव्ह्यू हा पाहणार आहोत. सरळ रांगोळी मोबाईल ठेवून हा ओव्हरव्ह्यू सुंदर असा पाहणार आहोत. चला तर मग आता आपण याचा ओव्हरव्ह्यू पाहूयात. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली कलशाची रांगोळी आलेली आहे. पहा. थँक्यू. थँक्यू सो मच.